सध्या वाढत्या उन्हामुळे वर्धेकर चांगलेच हैराण झालेले आहेत। तीव्र तापमानामुळे जीवाची लाहीलाही होत आहे। अशा परिस्थितीमध्ये वर्ध्याचं तापमान 47 अंशांवर पुन्हा पोहोचलेलं आहे। यापूर्वी 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती आणि त्यानंतर आता पुन्हा 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। उष्णतेचा रेड अलर्ट दिल्यानंतर पुन्हा तापमानामध्ये वाढ झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आवागमन करणाऱ्या वाटसरूंना पाणी मिळावं, त्यांना कुठेतरी तहान भागवली जावी याकरिता विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पाणपोई सारखे उपक्रम सुरू करण्यात आलेले आहे। आपण वर्ध्यातील गोपुरी मार्गावर आहोत आणि या गोपुरी मार्गावर इथे आपण बघू शकतो इथे पाणपोई लावण्यात आलेली आहे। पाण्याच्या कॅन उपलब्ध करण्यात आलेला आहे आणि या कॅनच्या माध्यमातून नागरिकांना थंड पाणी इथे उपलब्ध करण्यात आलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत इथे पाणपोई तयार करणारे संतोष यादव आहेत। त्यांच्याकडनं जाणून घेऊया। भाऊ, काय सांगाल, पाणपोई आपण सुरू केलेली आहे? पाणपोई सुरू करण्याचा आमचा विचार असा होता की आता वर्धामध्ये सर्वात जास्त टेम्परेचर आहे 47 आहे आणि इतक्या लोकांना या रोडवर आणि वर्धामध्ये पाणपोई जास्त अशी आम्ही जो पाणपोई उघडली अशी पाणपोई वर्धामध्ये कुठे नाही आहे। याच्यावरती हप्त्याचे 7 दिवस मठ्ठा राहते आणि हप्त्याचे 7 दिवस जलजिरा आणि 7 दिवस आता नवीन आम्ही काम सुरू केले आहे रसना। आणि इकडे फार लोक येते आणि लई आनंदाने इकडे पाणपोईचा पूर्ण आनंद घेतात। साधारण रोजच्या किती कॅन तुम्हाला लागतात? साधारण कमी जास्त आम्हाला 20 कॅन लागते आणि 10 कॅन मध्ये आमच्या जलजिरा कवी मठ्ठा असं राहते आणि 10 कॅन मध्ये पाणी राहते। असे 20-25 कॅन आमची डेलीची। नक्कीच सध्या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने पाणपोई सुरू करण्यात आलेले आहे आणि या पाणपोईच्या माध्यमातून वाटसरूंना दिलासा देण्याचा प्रयत्न होत आहे। महेश मुंजा, TV9 मराठी, वर्धा।